बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। Abhishek. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती। पण ह्याच्यापाशी निरोप नाही गेला, त्याला बातमी कळली आणि बाबाने 7:30 वाजता सांगितलं माझी एक एकटा सांगून गेला कोणाला गावागाव नाही पाळणार की असली बनली 10 वर्ष पुतळा बघायला हीच कमिटी झाली. ज्यांनी ज्यांनी बघून आले तो सांगा एखादा इंजिनियर आवडेल घेऊन दोन छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। प्रभू रामचंद्र की जय। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। जरांगे पाटील एक नंबर आमचे 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 पाटील एक नंबर जरांगे पाटील एक नंबर आमचे पाटील एक नंबर आले किती गेले किती आले किती वगैरे किती आले गेले चंबर जरांगे पाटील एक नंबर मूर्ती वात्सल्य मूर्ती जिजाऊ मातेचा
उपस्थित राहिल्याबद्दल सर्व शिवभक्तांचं शिवराज्याच्या वतीनं शिवशाही परिषदेच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन. शिवराज रसवर शिवराज असंच प्रेम राहू द्या. भविष्य काळामध्ये आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं, शिवरायाचे मावळे यांचं एकत्रित शिवाजी महाराज मंदिर आपल्याला उभा करायचं आहे. त्यासाठी शिवभक्तांनी आपल्या मनातून तयारी काम चालू करायची आपली इच्छा आपण पूर्ण केल्याशिवाय आपल्याला वरती जागा मिळणार नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामधून आपल्याला निघत बसायचं नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदवी स्वराज्य होतं, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. ते हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज असतील, ताराराणी असतील, इतर महापुरुष असतील, त्यानंतर त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळामध्ये पेशवाईनंतर ताराराणी यांनी स्वराज्य टिकवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं. काही अनेक 150, 200, 250 वर्षे गुलामगिरीत काढावं लागले. ह्या गुलामगिरीतून देश मुक्त झाल्यानंतर आपल्या देशाचे 3 तुकडे करावे लागले. हे दुर्भाग्य शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य अखंड हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी आपण तयार राहिलं पाहिजे. येणारा काळ हा हिंदू राष्ट्राचा काळ आहे. त्यासाठी सर्व हिंदू समाजाने, सर्व 18 पगड समाजाने देशात राहणारा जो कुठले कपड जात असताना तो पहिल्यांदा हिंदू आहे, नंतर सर्व जे काय असेल ते असेल. आपलं मतभेद सर्व बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं अफजल खान स्वराज्याला चालून आला होता, त्याचं शिवाजी महाराज चालू आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांचा कोदाळा काढला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशामध्ये, स्वराज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर अफजल खानाचा कोदाळा काढल्यानंतर कोणाचा डिजिटल लागत असेल तर कोणाच्या भावना दुखवल्या जात्या. ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य नाही. हे ज्याच्या अफजल खानाचा कोदाळा काढलेला हा इतिहास आहे. जर इतिहास सांगण्यासाठी जर आम्हाला प्रशासन दबाव आणत असेल, जर ते पुतळा पोस्टर काढा म्हणत असेल, तर आपण येणाऱ्या 5-50 वर्षाच्या काळात आपण कुठल्या वाटेने जाणार? आपण हिंदू एकदम शेंड म्हणून राहतो. आपण हे अन्याय गुलागरबी आपण सहन केले पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जे अशा वृत्तीचे कुठल्या समाज असताना जे अफजल खानाचं समर्थन करणार असेल, त्यांच्या भावना दुखवत असतील, तर अशा प्रवृत्तीविरुद्ध आपण लढा दिला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही वर्षामध्ये, काही दिवसांमध्ये वेगळे प्रसंगी त्यांना ही धडा शिकू. एवढ्या बोलून माझा शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती जय. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे. असे ज्याचे अलवार हाती तलवार सिंहाची झेप राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमाचा देव. सांडला उजेड चौकडे वाजती चौघडे यश कीर्तीचे धर्माचा रक्षण करत पांगली वार्त रत्न धरतीचे शौर्याला वंदन माझे शिवपुत्र शंभुराजे.